नमस्कार. श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 43व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताती पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. या शब्दांचा मधुरपणा, शब्दांचे सौंदर्य, शब्दाच्या अर्थातील मऊ मुलायमपणा, त्या शब्दाचे रूप असे असेल की ज्ञानेंद्रिये एकमेकांशी वाद करीत राहतील व प्रत्येक इंद्रिय म्हणेल की हा आमचा विषय आहे. आणि ज्यावेळी संपूर्ण पदाची रचना होईल तेव्हा त्याच्या अर्थाला आलिंगन देण्यास मन धावगील. म्हणून श्रोते हो, आपणास या विषयाचे सेवन कसे करावे ती युक्ती सांगतो. हा विषय केवळ आत्मप्रभेचाच आहे, त्याच्या प्रकाशात दिसणारा आहे. तेव्हा त्याची दिवटी सतत जळती ठेवा. ज्ञानाच्या सेहाने ती नवनवेपणाने उजळत राहील. त्या प्रकाशात आत्मविषयाचे सेवन करण्याला तुमची स्थूल इंद्रिये काहीच उपयोगी पडणार नाहीत, तर त्या इंद्रियांना नकळत तुम्ही त्या विषयांचे सेवन करावे. ज्ञानदेवांनी सच्चिदानंदांकडे नजर वळवली व श्रोत्यांकडे पाहून ओवी म्हणू लागले. आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुणी ठाण दिवी, इंद्रिया ते चोरून जेवी, तयासीच फावे. श्रोत्यांनी एकमेकांकडे पाहून मान्यतेसाठी मानाळ हलविल्या. ज्ञानदेवांची प्रतिभा श्लोकाश्लोकावरून व त्यातील शब्दाचे छेद भेद घेत पुढे सरकू लागली. ज्ञानदेव म्हणाले, कर्माची उभारणी आपण देहभावाने करतो, त्यामुळे अनेक प्रकारचे संकल्प केले जातात. या सर्व संकल्पातून उभा राहणाऱ्या कर्माचे साध्य काय, तर शरीर सुख. शरीरभावाने निर्माण झालेल्या उपाधीची म्हणजे सत्ता, पैसा, घरदार वगैरे त्याची जोपासना हेच होय. यातून योग्य कर्माची उभारणी होतेच असे नाही. मग आपले पाऊल वाकडे पडते, त्याचे कर्मफळ उभे राहते आणि मनुष्य योनीतून खालच्या योनीत जीवाला जन्म मिळतो. याला कारण कोण? जीवच. जीवच जीवाचा म्हणजे स्वतःचा घात करतो व तो त्याचा स्वतःचा शत्रू होतो. जर जीवाने योग्य विचार केला, योग्य कर्माची उभारणी केली, अनासक्त बुद्धी ठेवली तर कर्मफळे चांगली मिळून जीवाचा उद्धार होतो. तेव्हा तो त्याचा स्वतःचा मित्र होतो. म्हणून जगात कोणीच कोणाचे शत्रू नाही, मित्र नाही, तर आपणच आपले मित्र व शत्रू असतो. म्हणून आपण या आपणची रिपू, जेणे वाढविला हा संकल्पू, येर स्वयंबुद्धी म्हणे बापू, जो नाथिले नेघे. ज्ञानदेवांचे विवेचन पुढे सरकू लागले. स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी कर्तव्य कर्माचे निष्ठापूर्वक आचरण करून कर्मफले ईश्वराला अर्पण करून त्याचा त्याग करावा. अशा कौशल्याने कर्मे करण्याचा अभ्यास झाला म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. मन पूर्ण विरक्त होते. समाजाची गर्दी नकोशी वाटू लागते आणि मन विजनवासाकडे, एकांताकडे धाव घेऊ लागते. या गोष्टीचे वर्णन करून ज्ञानदेवांनी अशा विरक्त मनाला कसे स्थान असावे याचे सुरेख वर्णन केले. त्यानंतर आसनाची रचना सांगितली. खाली दर्भ पसरलेले असावे, दर्भाची अंकुरे मोडलेली असावीत, नाहीतर चुबत राहतात. त्यावर धूतवस्त्राची पातळ घडी असावी व वरच्या बाजूला मृगाजीन असावे. आसन जास्त उंच झाल्यास शरीराचा तोल डळमळीत होईल व जर अगदी पातळ झाला तो भूमीचे दोष म्हणजे खडबडीतपणा, उंच सकलपणा जाणवत राहील आणि त्यामुळे आसन स्थिर होणार नाही. अशा प्रकारे अगदी बारकाईने वर्णन करून ज्ञानदेव पुढे म्हणतात, श्रोते हो, त्या आसनावर कसे बसावे, बसून काय करावे व त्याचे परिणाम काय होतात ते ऐका. मग तेच आपण एकाग्र अंतःकरण करुनी सद्गुरु स्मरण अनुभविजे, जेत स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विक भरे, जव काठिण्य विरे अहंभावाचे. आसनाला नमस्कार करून आसनावर बसावे. मग सद्गुरु स्मरण अत्यंत आदराने करावे. ताठ मानेने बसावे. डोळे मिटून घेताना दृष्टी नासागरी ठेवावी व श्वासावर लक्ष ठेवावे. अशा ध्यानाच्या अभ्यासाने ज्यावेळी अहंभावाचे कठीणपण निघून जाईल त्यावेळी शरीर, मन, बुद्धी यांची जाणीव लय पाहून चराचरात आत्मिक सुख भरून असल्याचे अनुभवास येईल. हीच अनुभूती महत्त्वाची आहे. वा वा, फारच सुरेख, उत्तम. श्रोत्यांमधून हळूवार शब्द उमटले. ज्ञानदेवाच्या शब्दसरितेला तर आता उधाण आले होते. आसनाला बसताना मांडी कशी घालावी, टाच कुठे ठेवावी, हात कुठे ठेवावे आणि निरनिराळ्या बंधांची नावे सांगून त्याचे वर्णन ज्ञानदेवांनी केले.
योग्याचा आहार कसा असावा, साधनेमुळे स्थिर होणाऱ्या योग्याच्या चित्ताची स्थिती, समाधीचा आनंद घेणारे मन, त्यातून येणारे अनुभव याचेही ज्ञानदेवांनी वर्णन केले. जीवाशिवाच्या भेटीचा विस्तार केला. ही अनुभूती घेतलेल्या जीवाचा आत्मविकास कोठपर्यंत जाऊन पोचतो याचे सविस्तर विवेचन केले आणि ज्ञानदेवांनी सच्चिदानंदाकडे पाहिले. भूताचेनी अनेकपणे, अनेक नोहे अंतःकरणे, केवळ एकत्वाची माझे जाणे सर्वत्र जो. असा योगी आत्मरूपाने जगाकडे पाहतो. त्याला सर्वाठाई परमेश्वराचा भास होतो. आत्मरूपाने सर्व भरलेले आहे हे त्याला जाणवते. ही साम्यावस्था साधकाला प्राप्त होते. जीवाने जन्माला येऊन जर काही साधायचे असेल तर ही साम्यावस्था होय. ज्ञानदेवांनी श्रोत्याच्या मनातील शंका जाणली की हा एवढा प्रवास एका जन्मात कसा शक्य आहे, आणि तोच प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारला. त्याचे वर्णन करून ज्ञानदेवांनी हेही स्पष्ट केले की अनेक जन्म जरी या साधनेला लागत असले तरी प्रत्येक जन्मात साधक प्रगती करत जातो व शेवटी साध्य साधून घेतो, परमेश्वर स्वरूप होतो. आज सकाळपासूनच पावसाची झिमझिम चालू होती. तरीही रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ कमी नव्हती. कारण पावसाचे कारण सांगून घरी बसून वेळ घालवायला कोणाही जवळ वेळ नव्हता. नेवासे गावाचे वेळापत्रक आता ठरून गेले होते. जो तो ज्यावेळी ज्या ठिकाणी दिसायचा त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी दिसायचा. कामे पटापट केली जात होती. बोलत बसायला कोणाला सवड नव्हती. जरी बोलणे झाले तरी ज्ञानदेवांनी सुरू केलेल्या गीता यज्ञाबद्दल लोक बोलत होते आणि त्यातून बोलण्यापेक्षा कृतीकडे, आचरणाकडे त्यांचे लक्ष होते. मध्यान्ह टळली होती. जो तो घाईघाईने निघालेला असे. सर्वांची दिशा एक होती, ती म्हणजे ज्ञानयज्ञाचा सभामंडप. आज सुरुवात होती 7व्या म्हणजे ज्ञानविज्ञान योग या अध्यायाला. अर्थात दररोज वेळेपूर्वी जाण्याचा लोकांचा प्रघात होता. सर्व सभामंडप भरला आणि निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांनी व्यासपीठावर आगमन केले. सर्व स्थानापन्न झाले आणि सभामंडपातून निवृत्ती ज्ञानदेव यांच्या नावाचा जय जयकार झाला. श्री निवृत्तीनाथ महाराज की जय, श्री ज्ञानदेव महाराज की जय. आणि सभा शांत झाली. ज्ञानदेवांनी श्रोत्यांकडे पाहून शांतपणे नमस्कार केला. ओथंबून आलेला आषाढातील मेघ जसा शांतपणे पण संततधारेचा वर्षाव करीत असतो त्याप्रमाणे प्रतिभारसाने ओथंबलेला व अनुभूतीने जड झालेला ज्ञानदेवाचा कृपाळू मेघ ज्ञानाचा वर्षाव करू लागला. श्रोते हो, परमेश्वराच्या सूक्ष्म, शुद्ध, सात्विक तसेच तात्विक स्वरूपाचे ज्ञान असणे जेवढे आवश्यक आहे तितके सृष्टीच्या रूपाने चराचरामध्ये भरलेल्या स्थूलरूप परमेश्वराचेही म्हणजेच विज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण विविध रूपाने मोह उत्पन्न करणारे सृष्टीचे रूप परमेश्वराच्या सूक्ष्म रूपाच्या अधिष्ठानावरच उभारलेले आहे. हे जोपर्यंत कळत नाही व अनुभूतीला येत नाही तोपर्यंत साधकाला मोह पडत राहतो व त्याच्या उपासनेमध्ये अडथळे येत राहतात. मग सामान्य जीवाचे काय होत असेल? म्हणून हजारो मनुष्यांकडून या मोहाला समजून परमेश्वराच्या उपासनेकडे एखादाच वळतो व अशा हजारो उपासकातून या मोहाला टाळून एखादाच परमेश्वराचे तात्विक स्वरूप जाणून घेऊ शकतो. ज्ञानदेवांनी असे सांगून पंचमहाभूतांमध्ये व चराचरामध्ये स्थूल स्वरूप व वस्तूतील परमेश्वराचे तात्विक स्वरूप स्पष्ट केले. या सृष्टीतील विविधतेचे कारण स्पष्ट करताना ज्ञानदेवांनी त्रिगुणमयी मायेचे स्वरूप स्पष्ट केले. ज्ञानदेवांनी मायेला नदीचे रूपक दिले. माया नदीला तरून जाण्याचा जो उपाय देहभावाच्या अहंकाराने केला जातो तो निष्फळ होतो व तो जीव जास्त खोलात जातो, फसत जातो आणि तो बाहेर पडणे अवघड होत जाते. मग ही मायानदी कोण तरून जाऊ शकतो याचे वर्णन ज्ञानदेव करतात. येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले माया जळ. जे परमेश्वराला शरण गेले, जे परमेश्वराचे सतत भजन कीर्तन करतात, जे सर्व काळ परमेश्वराच्या चिंतनात मननात असतात तेच फक्त ही मायानदी तरून जाऊ शकतात. पण ज्ञानदेव याही पुढचा चमत्कार सांगतात की अहो, त्या भक्तांना तरून जाण्यासाठी मायानदी तरी उरलेली असते का? ती मायानदी तर त्यांच्या दृष्टीने आटून गेलेली असते. जेथे जळच नाही तिथे ऐल पैल तीर तरी कुठले असणार? आणि श्रोत्यांनी हे ऐकताच माना डोलवल्या. अगदी हळू आवाजात ते एकमेकांना अभिप्राय देऊ लागले. वा वा, फारच छान, धन्य धन्य, काय समर्पक विवेचन करतात. अहो, ही नुसती पोपटपंची नाही, अनुभूतीचे बोल आहेत.
हो हो, हे मात्र खरे हो, नाहीतर आमचे नकोच बोलायला. त्यानंतर ज्ञानदेवांनी 4 प्रकारच्या आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी भक्ताचा उल्लेख करून त्यांचे गुणवर्णन केले व शेवटी मरणकाळी ते कशा प्रकारे परमेश्वराला आणतात ते वर्णन करून 7वा अध्याय संपवला. दिवस सरत होते व ज्ञानदेवाची ज्ञानगंगा एक एक अध्याय आक्रमून पुढे सरकत होती. ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ म्हणजे काय व मी मरणकाळी तुला कसे जाणावे या अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंताने उत्तर देऊन 8वा अध्याय सुरू केला. पंच ज्ञानेंद्रियांना ज्या ज्या प्रकारे विषयाचे ज्ञान होईल त्या त्या प्रकारातून परमेश्वराचे स्वरूप प्रतीत होत असते. म्हणून भगवंत अर्जुनाला व ज्ञानदेव श्रोतू समाजाला सांगत आहेत, अर्जुना, तू सततच माझे स्मरण करीत जा व तुझी वर्णाश्रमाला उचित अशी कर्मे करीत जा. त्यानंतर ज्ञानदेवाने भगवंतांनी वर्णन केलेल्या योग्याच्या वैशिष्ट्याचे विवेचन करून पुढे सांगितले. अशा प्रकारे योगी हे जन्मोजन्मीच्या उपासनेने प्रगत होतात व ब्रह्मभुवनापर्यंत जाऊन परत जन्माला येतात. पण जे परमेश्वराला जाऊन मिळतात त्यांना पुनर्जन्म नाही. भगवंतांनी मृत्यूसमयी असलेल्या कालाचे महत्त्व विशद करून सांगितले आणि कोणत्या काळात योगी मृत्यू पावला असता परत जन्माला येत नाही व कोणत्या काळात मृत्यू पावला असता जन्माला येतो हेही स्पष्ट केले. ते ज्ञानदेवांनी विस्तारपूर्वक सर्वांना आकलन होईल अशा पद्धतीने खुलासेवार सांगितले. थंडीचे दिवस सुरू झालेले होते. दुपारचे ऊन अंगार घ्यावे असे लोकांना वाटत होते. लवकर अंधार पडू लागला होता. त्यामुळे ज्ञानयज्ञाचा काळ कमी होत गेला होता. दिवस उशिरा सुरू होई व रात्र लवकर येई. सभामंडपातील श्रोते आता जास्तच एकमेकांना चिकटून बसून लागले होते. तेव्हा श्रोत्यांशी आपणही जरा सलगीने गप्पा माराव्या अशी लहर ज्ञानदेवांनाही आली. मागे वेळोवेळी श्रोत्यांशी कानगोष्टी करूनही हवी तशी सलगी साधली गेली नव्हती असे ज्ञानदेवांना वाटले की काय, म्हणून 9व्या अध्यायाची सुरुवातच ज्ञानदेवांनी श्रोत्याशी सलगीशी भाषा करण्याने केली. पहिल्याच ओवीत श्रोत्यांना सर्व सुखास पात्र करीन म्हणून ज्ञानदेवांनी प्रतिज्ञा केली, तर लगेच ही अहंकाराची भाषा तर होणार नाही ना, म्हणून श्रोत्यांशी नम्रतेने सलगीची भाषा केली. मग अनेक प्रकारे श्रोत्याचे श्रेष्ठत्व वर्णन करून ज्ञानदेवांनी श्रोत्यांना अगदी मेरू पर्वताच्या शिखरावरच जणू नेऊन बसवले. ज्ञानदेव पुढे म्हणतात, अहो श्रोत्यांचे महत्त्व काय सांगावे. अहो श्रोत्यांनी लक्ष दिले तर वक्त्याच्या वक्तृत्वाला बहर येतो, नाहीतर बहरीला आलेला फुलराही गळून पडतो व पायदळी जातो. अहो एवढेच काय पण. आणि ज्ञानदेवांनी सच्चिदानंदांकडे पाहिले. अहो चंद्रकांतू द्रवता कीर होये, परिते हातवटी चंद्रिकी आहे, म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेन विण. आणि मग श्रोतू मंडळींनी ज्ञानदेवांकडे पाहून हास्य केले व माना डोलवल्या. त्यांना जणू म्हणायचे होते की दुसऱ्याला मोठेपणा देण्याची ज्ञानदेवांची हातोटी फार चांगली आहे. आणि मग ज्ञानदेवांनी 7व्या अध्यायातील अर्धवट राहिलेल्या ज्ञानविज्ञानसहित कथनाला प्रारंभ केला. चराचरामध्ये परमेश्वर भरून राहिला आहे. कसा, तर ज्याप्रमाणे गगनामध्ये वायू भरून राहिलेला असतो तसा. हिरवेगार गवत ग्रीष्माच्या तापाने वाळून जाते व वाऱ्यावर उडून जाते, तेव्हा तेथे एक केवळ मातीच शिल्लक राहते. पण आषाढाच्या पावसाने तेथेच पुन्हा गवताचे अंकुर दिसू लागतात. त्याप्रमाणे कल्पाच्या शेवटी लय पावलेली सृष्टी कल्पाच्या सुरुवातीला पुन्हा आकार घेऊ लागते. या सृष्टीच्या घडामोडीला आधार परमेश्वर आहे. परमेश्वराच्या अधिष्ठानावर हे सर्व चालत असते. पण जे मोहात गुंतलेले लोक आहेत त्यांना हे परमेश्वराचे स्वरूप कळत नाही. स्वर्गाचे मोहक स्वरूप याज्ञिकांच्या डोळ्यासमोर नाचत असते. म्हणून स्वर्गभोगावर दृष्टी ठेवून ते याज्ञिक यज्ञ करतात. स्वर्गभोग भोगतात व पुण्यांश संपला की परत मृत्यूलोकी येतात. खरा यज्ञभोक्ता परमेश्वर असूनही ते याज्ञिक इतर देवतांच्या नावाने यज्ञ करतात व परमेश्वराला चुकतात. आणि ज्या देवतांची उपासना करतात त्या देवांप्रत जातात. पण जे परमेश्वराची उपासना करतात ते परमेश्वराला जाऊन मिळतात. म्हणून शेवटी भगवंतांनी अर्जुनाला जे सांगितले त्याचे स्पष्टीकरणार्थ ज्ञानदेवाच्या मुखातून ओव्या बाहेर पडल्या. तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, माझेनी अनुसंधान देख, संकल्पू जाळणे निशेख, मद्याजी चोख याची नावं. ज्ञानदेवांनी सद्गुरू निवृत्तीनाथांना नमस्कार करून त्या दिवसाचे विवेचन संपवले. ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपान व मुक्ताबाई हे सर्व उठले. श्रोत्यांनी निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचा जय जयकार केला.
सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की जय, ज्ञानदेव महाराज की जय. अनेक मार्गाने जनसरिता सभामंडपाच्या बाहेर वाहू लागली. विठ्ठलाच्या गजरात ज्ञानदेवांचे गीता विवेचन सुरू झाले. परमेश्वराला जाणणे हे केवळ अशक्य आहे, त्याचा विस्तार ज्ञानदेवांनी केला. पण जे भक्त परमेश्वराच्या चिंतनात कीर्तनात स्वतःला विसरून जातात, जे परमेश्वराच्या चरित्र गायनाचा आनंद स्वतः लुटून दुसऱ्यालाही त्यात सहभागी करून त्यालाही आनंदित करतात, अशा भक्तांनाच परमेश्वर असा बुद्धियोग देतो, जेणेकरून ते भक्त परमेश्वराला जाऊन मिळतात. हे वर्णन ऐकून अर्जुनालाही वाटू लागले की ब्रह्म ब्रह्म म्हणतात ते दुसरे कोणतेही नसून सगुण रूपात जे आपल्यासमोर उभे आहे तेच आहे. अर्जुनाला आठवले की मागे अनेक प्रकारांनी व्यास, नारद वगैरेंनी अर्जुनाला पांडवांना श्रीकृष्णाच्या परमेश्वर स्वरूपाविषयी आडमार्गाने सांगितले होते. पण मोहात गुंतलेल्या बुद्धीला ते त्यांचे कथन आकळता आले नाही. ते आता प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितल्यावर अर्जुनाला समजून आले आणि म्हणून अर्जुन भगवंतांना विनंती करतो की त्यांनी पुन्हा एकदा विश्वात असलेल्या परमेश्वरी स्वरूपाची स्थाने सांगावीत, की जेणेकरून चिंतनाच्या वेळी त्याचे स्मरण करता येईल. आणि त्याप्रमाणे भगवंत आत्मस्वरूपापासून सुरुवात करून सर्वश्रेष्ठ विभूतींचे कथन करतात. ते ऐकून अर्जुन डोळ्यापुढे सर्वत्र पसरलेल्या ईश्वरी स्वरूपाचे काल्पनिक चित्र उभे करण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला ते काही जमेना. त्याला वाटले, जे कल्पनेत मला शक्य होत नाही ते प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी दाखवल्यास किती बरे होईल. म्हणून या उत्कंठतेपायी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विश्वरूप दाखवण्याविषयी विनवले. भगवान श्रीकृष्णांनीही प्रिय भक्त अर्जुनाच्या विनंतीला मान देऊन त्याला विश्वरूप दाखवले. अर्जुनाला जे जे पाहण्याची इच्छा असेल ते त्याला दिसेल अशी दिव्य दृष्टी भगवंतांनी अर्जुनाला दिली आणि अर्जुनाला विश्वरूप दिसू लागले. शांत आणि अद्भुत रसातसुद्धा ज्ञानदेवांची प्रतिभा तितक्याच सहजतेने विहार करत होती. एवढ्या बालवयात हे वक्तृत्व पाहून श्रोते स्तिमित झाले होते. गीतेतल्या गहन विषयावरील श्लोकांचा अर्थ लावताना विद्वान पंडितांच्या जिभा अडखळत होत्या, बुद्धीला अटक बसत होती. पण येथे पाहावे तर जणू प्रत्यक्षच भगवान श्रीकृष्ण, की ज्यांनी स्वतः ही गीता अर्जुनाला सांगितली, तेच बालरूपात प्रगट होऊन सांगत आहेत. ज्ञानदेवाचे वक्तृत्व ओघवते, रसाळ, सर्वांना आकलन होईल असेच होते. त्यामुळे कोणी व्यक्ती कंटाळी आहे असे दिसतच नव्हते. अर्जुनाने विश्वरूपात अनेक प्रकारच्या देवदेवता, नाग, सर्प, प्राणी वगैरे सर्व काही पाहिले. त्याचबरोबर त्याने एक अद्भुत प्रकार पाहिला. अर्जुनाने विश्वरूपाच्या मुखात भीष्म, द्रोण वगैरे मुख्य योद्धे प्रवेश करताना दिसले. ते पाहून अर्जुन घाबरला. त्याला वाटले, आपले स्वरूपही परमेश्वराच्या मुखात प्रवेश करताना दिसेल की काय. म्हणून अर्जुनाने विश्वरूपाला प्रश्न केला की हे परमेश्वराचे रूप कोणते आहे. भगवंतांनी सांगितले की परमेश्वराचे जे स्वरूप तुला दिसले ते कालस्वरूप आहे. त्याने उग्र रूप धारण केले असून या सैन्यातील वीरांना भक्षण करीत आहे. पण या संहारातून फक्त पांडवच वाचणार आहेत. आणि हे ऐकून अर्जुनाने सुटकेचा श्वास टाकला. विश्वरूपाला भ्यायलेल्या अर्जुनाने भगवंतांना पुन्हा विनंती केली की त्यांनी त्याचे मूळ श्रीकृष्ण स्वरूप धारण करावे. आणि अर्जुनाच्या विनंतीला मान देऊन भगवंतांनी विश्वरूपाचा विस्तार आवरून घेऊन स्वतःचे पूर्वीचे श्रीकृष्ण स्वरूपच धारण केले. तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूपाचे श्रेष्ठत्व सांगून देवादिकांनाही या विश्वस्वरूपाचा लाभ होत नाही, तर परमेश्वराचा जो अनन्य भक्त असतो त्याला हे विश्वरूप दिसते असे सांगितले. ज्ञानदेवाच्या प्रतिभेने विश्वरूपाला शब्दामध्ये साकार केले, इतके की जणू ज्ञानदेवाच्या समोर प्रत्यक्ष विश्वरूप उभे आहे. आणि वर्णनाचा आवेग असा होता की ज्ञानदेवांनी विश्वरूप श्रोत्यांच्या पुढे जणू प्रत्यक्ष उभे केले. बरेच दिवस चाललेला अध्याय संपला आणि श्रोत्यांनी सभामंडपातच ज्ञानदेवाच्या समोर लोटांगण घातले आणि त्यांचा जयघोष केला. विश्वरूप भगवान श्रीकृष्ण की जय, श्री निवृत्तीनाथ महाराज की जय, श्री ज्ञानदेव महाराज की जय. घरी परतताना श्रोते विचार करत होते की काय आम्ही आत्तापर्यंत जो काही इतरांचा द्वेष केला, रागराग केला, मत्सर केला, कोणाची निंदा केली, कोणाला विरोध केला, हे काय प्रत्यक्ष भगवंताचेच केल्यासारखे होते. छे, केवढा हा अपराध आमच्याकडून झाला. परमेश्वर आम्हाला या अपराधाची क्षमा करेल काय. पण परमेश्वराकडे याची क्षमा कशी मागायची. तोच त्यांच्या मनात एक गोष्ट आली. त्यांनी विचार केला, परमेश्वराकडे कशाला क्षमा मागायला जावयास पाहिजे. ज्याचा अपराध केला असेल त्याचीच क्षमा मागावी, कारण तोही परमेश्वर स्वरूपच आहे. आणि त्याने क्षमा केली
म्हणजे परमेश्वराने क्षमा केल्यासारखीच आहे. नेवासे गावात परस्परांचा द्वेष मत्सर करणारे, निंदा टवाळ्या करणारे, श्रेष्ठ कनिष्ठपणाने वागवणारे, उच्च नीच भावना जपणारे, एकमेकांना फसवणारे यांनी परस्परांकडे जाऊन स्वतःच्या अपराधाची क्षमा मागितली व परस्परांनी एकमेकांना क्षमा करून गळाभेट घेतली व सहभोजनाने मनातील किलमिश गेल्याचे जाहीर केले. नेवासे गावात आता केवळ आनंदी आनंदच भरून राहिला होता. सर्व लोक ज्ञानदेवांना धन्यवाद देत होते, कारण हे केवळ त्यांच्यामुळेच घडून आले होते. वसंताचे आगमन झाले. वातावरण प्रसन्न झाले. भक्तीचा मळा बहरून आला. आनंदाचा फुलोरा फुलून आला. नेवासेकर अतिउत्साहाने ज्ञानयज्ञाच्या सभामंडपाकडे चालले होते. यावर्षीचा वसंतोत्सव अशा प्रकारच्या ज्ञानयज्ञाने साजरा होत आहे याचा नेवासेकरांना आनंदही होत होता. हा मान आपल्या गावाला मिळाल्याबद्दल अभिमानही वाटत होता. या ज्ञानयज्ञाच्या निमित्ताने अनेक गावची मंडळी नेवासेमध्ये आली होती. त्यांच्या राहण्याची जेवणाची सोय नेवासेकरांनी उत्तम ठेवली होती. धर्मशाळेतून जागा शिल्लक राहिली नाही म्हणून पाहुण्यांचे घरोघरी वाटप करून घेतले होते. एकूण ज्ञानयज्ञाला पाहुण्यासहित येत होते. तसे आजही ते ज्ञानयज्ञाला निघाले होते. रोजच लोकांच्यामध्ये उत्साह असायचा, पण आज त्यातल्या त्यात विशेष उत्साह दिसत होता, कारण आज भक्तियोगाची सुरुवात होती. सभामंडप भरला. सोपान मुक्ताबाई यांनी ज्ञानदेवांना धरून व्यासपीठावर आणले. निवृत्तीनाथाने त्यांचे आसन घेतले. सोपान मुक्ता त्यांच्या जागी बसली. सच्चिदानंदांनी आधीच येऊन लेखन साहित्याची तयारी करून ठेवली होती. पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल 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 नामाचा गजर झाला आणि ज्ञानदेवांनी बोलावयास सुरुवात केली. ज्ञानदेवांनी स्थूल सूक्ष्म सगुण निर्गुण व्यक्त अव्यक्त अशा परमेश्वरी स्वरूपाचे सविस्तर विवेचन केले. या दोहोंमधला फरक स्पष्ट केला व त्यातील श्रेष्ठ कनिष्ठ काय हेही सांगितले. या दोन्ही प्रकारच्या स्वरूपाची उपासना करणारे उपासक कोणते असतात याचेही ज्ञानदेवांनी सविस्तर विवेचन केले. आणि मग 11व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत अर्जुनाला म्हणाले, तू विश्वरूपावर प्रेम कर. हे माझे जे अवतार आहेत ते या विश्वरूपामधून उत्पन्न झालेले आहेत. त्यावर अर्जुनाला व्यक्त अव्यक्त यातील फरक व श्रेष्ठ कनिष्ठ कोण हा प्रश्न पडला व तसा त्याने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला. त्याचेच उत्तर म्हणजे हा 12वा अध्याय आहे असे ज्ञानदेवांनी सांगून ते पुढे म्हणाले, अर्जुना, सगुण व निर्गुण या दोन्ही स्वरूपाचे उपासक आहेत. पण निर्गुण उपासकांपुढे कोणतेच आलंबन नसल्याने चंचल मनाला व उच्छृंखल इंद्रियांना आवरणे जड जाते. त्यामुळे परमेश्वराच्या प्रत्यक्ष चिंतन मननात वेळ जाण्याऐवजी त्या मनाला व इंद्रियांना आवरण्याचेच काम त्यांना जास्त करावे लागते. त्यामुळे त्यांच्या वाट्याला कष्टच जास्त येतात. पण अर्जुना, जे स्वतःचे विहित कर्म वर्णाश्रमाला उचित असलेले कर्म करून परमेश्वराला अर्पण करतात त्यांना परमेश्वर या संसार सागरातून त्वरित बाहेर काढतो. ज्ञानदेवांनी खूण केली व त्यांच्या मुखातून ओवी बाहेर पडली. म्हणून गा भक्ता नाही एकची चिंता तया ते समुद्धरता आथी मी सदा. आणि मग ज्ञानदेवांनी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेले अभ्यास उपासना यांचे स्पष्टीकरण केले. आणि मग भगवंतांनी भक्ताच्या ठिकाणी कोणते गुण असावेत म्हणजे तो परमेश्वराचा लाडका होतो याचे वर्णन केले. त्यातील प्रत्येक गुणाचे ज्ञानदेवांनी विशेष करून स्पष्टीकरण केले. ते ऐकून श्रोत्यांच्या माना डोलू लागल्या. प्रत्येकजण स्वतःच्या ठिकाणी यातील कोणते गुण किती प्रमाणात आहेत याचा विचार करू लागला. तेव्हा त्यांना कळले की त्यांना बरीच मजल गाठायची आहे. तरीही निराश न होता त्यांनी ते गुण शक्य तितक्या लवकर आत्मसात करण्याचा संकल्प केला. दिवस पुढे सरकत होते. ऋतुचक्र फिरत होते. ज्ञानदेवाच्या ज्ञानयज्ञामध्ये एकेका अध्यायाची आहुती पडत होती. ग्रीष्माचा चटका लोक सहन करत होते. ती आग विझवण्यासाठी ते आकाशाकडे डोळे लावून बसले होते. जेथे परमेश्वराचे गुणगान चालू आहे तेथे परमेश्वर त्याच्या भक्ताला दुःख कसे देईल. पाऊस वेळेवर चालू झाला आणि तप्त झालेली भूमी व जनसुद्धा थंड शांत झाले. उजाड दिसणारी भूमी हिरव्या शालूने झाकली गेली. हा तर सर्व प्रकृतीचा खेळ आहे आणि त्याचेच वर्णन भगवंतांनी 13व्या अध्यायात केले आहे. क्षेत्र व क्षेत्रज्ञ म्हणजे काय याचे वर्णन करून भगवंतांनी क्षेत्र हे 36 तत्वापासून बनलेले आहे हे सांगितले. तर ज्ञानदेवांनी या 36 तत्वांचा अर्थ पूर्ण मोकळा करून सांगितला. त्यामुळे श्रोत्यांच्या मनातील अर्थाविषयीची संभ्रमाची जळमटे एकदम दूर झाली. त्यानंतर ज्ञानाची व्याख्या मोकळी करून सांगून
ज्याला हे ज्ञान प्राप्त झाले आहे त्या सिद्ध पुरुषांची लक्षणेही जी भगवंतांनी सांगितली तिचा विस्तार ज्ञानदेवांनी केला. अमानित्वादी गुणांच्या अर्थामध्ये पंडितांमध्ये उगाचच ओढाताण होत होती. भगवंताचे मनोगत कोणालाही समजून येत नव्हते. ते ज्ञानदेवांनी अगदी स्पष्ट व परखड शब्दात सांगितले. शेवटी अध्यात्मज्ञानालाच खरे ज्ञान म्हणतात. या व्यतिरिक्त जे आहे ते केवळ अज्ञान होय हेही खुलासेवार सांगितले. ज्ञानदेवांनी जेव्हा अज्ञान या 3 अक्षराच्या शब्दाची फोड करून सांगताना अज्ञानाची लक्षणे सांगितली तेव्हा ती ऐकताना आपणाला कोणते लक्षण लागू पडते याचं श्रोते मंडळी पडताळा घेऊन पाहू लागली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्याला बहुतेक सर्व लक्षणे लागू पडतात. म्हणजे आपण बरेच अज्ञानी आहोत याची जाणीव त्यांना झाली. ज्ञानदेवांची वाणी प्रकृती पुरुषाकडे वळली. सांख्य तत्त्वज्ञानाची ओळख करून देऊन ज्ञानदेवांनी प्रकृती पुरुष हेच क्षेत्रज्ञ होत म्हणून प्रकृती पुरुषाचा प्रकार स्पष्ट केला. क्षेत्रज्ञ प्रकृती पुरुष यांचे ज्ञान होण्यासाठी साधक सद्गुरूची सेवा करून ज्ञान संपादन करतात आणि मग त्यांच्या दृष्टीने या सृष्टीत आकारामुळे दिसणारे भेद नाहीसे होतात. आत्म व अनात्म ओळखण्याची पात्रता त्या साधकांच्या अंगी येते व असेच साधक पुढे परमपदाला पावतात. ज्ञानदेवांनी हे वर्णन करून सच्चिदानंदांकडे पाहिले आणि त्यांच्या मुखातून ओव्या स्त्रवू लागल्या. आकार जेथ सरे जीवत्व जेथ विरे द्वैत जेथ नुरे अद्वयजे ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा जे आत्मनात्म व्यवस्था राजहंसू. विठ्ठल नामाचा गजर झाला आणि आजचा दिवस संपला. वा वा, धन्य झाले आमचे जीवन. खरोखरीच भाग्य म्हणून हे दिवस आम्हाला दिसत आहेत. अहो, असा अर्थ स्पष्ट करणारे हे ज्ञानदेव म्हणजे केवळ परमेश्वराचे अवतारच वाटतात. अहो, वाटतात काय, आहेच म्हणा. हो, खरोखरच आहेत असेच म्हणायला पाहिजे. वाणी काय रसाळ, एवढे ज्ञान आणि तेही या वयात. खरं आहे, चमत्कारच आहे आणि ते पाहणारे ऐकणारे आपण भाग्यवान. अशा प्रकारे सभामंडपातून बाहेर पडताना शेकडो मुखातून असे उद्गार बाहेर पडत होते तर काही हे केवळ अवर्णनीय म्हणून मौन धारण करत चालत जात. पुढील काही दिवसात ज्ञानदेवांनी सत्व रज तम या गुणांचे स्पष्टीकरण असलेला 14वा अध्याय संपवला. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी सत्व रज व तम हे 3ही गुण थोड्याफार प्रमाणात असतातच. कोणता तरी एक गुण वरचढ बनतो व त्याप्रमाणे प्रकृतीचे कार्य चालते. कोणाच्या गुणाच्या वरचढपणात कोणत्या प्रकारे गुण प्रकृतीमध्ये उद्भवतात याचा खुलासा करून त्यावेळी जर जीवाला मृत्यू आला तर त्याची पुढील गती काय होते याचाही खुलासा केला. ज्ञानदेव हे भगवंताचे मनोगत मोकळे करून सांगत होते. अर्जुनाच्या मनात प्रश्न उभा राहिला की असे गुणातीत होणे शक्य आहे का आणि मग त्याची लक्षणे काय असतील. भगवंतांनी दिलेल्या उत्तराचे ज्ञानदेवांनी श्रोत्यांना आकलन होईल अशा प्रकारे खुलासा केला. ज्ञानदेवांची प्रज्ञा सर्व विषयात अगदी सारख्याच अधिकाराने वावरत होती. त्यामुळे सभामंडपातील वयोवृद्ध ज्ञानवृद्धांना गीतेच्या अभ्यासकांना याचा अचंबा वाटत होता व ते विस्मित होत होते. भगवंतांनी वृक्षरूपकाने उभे केलेल्या संसाराचे चित्र ज्ञानदेवाने अधिक स्पष्ट केले. अशा या संसार वृक्षाचे छेदन कसे करावे याची युक्ती सांगितली. ज्ञानदेव भगवंताच्या रूपातून बोलतात. अर्जुना, अरे ह्या अफाट विस्तार असलेल्या संसार वृक्षाचे आम्ही वर्णन केले, त्यामुळे तू घाबरून गेलास की काय? हा एवढा प्रचंड वृक्ष कसा तोडला जाणार याची चिंता तुला लागली की काय? अरे, आणि ज्ञानदेवांनी भगवंताचे बोलणे ओविरूप करून सांगितले. गंधर्व दुर्ग काही पाडावे, काय शशविषाण मोडावे, होवावे मग तोडावे रवपुष्पकी, तैसा संसारू हा वीरा, रुख नाही साचोकारा, मा उन्मळणी तरारा काहीसा तरी. अर्जुना, अरे मुळात जो नाही त्या संसार वृक्षाच्या छेदनाविषयी तू कसली चिंता करतोस? निस्संग शस्त्राने याचे छेदन होते लक्षात ठेव. आणि हे ऐकून संसार वृक्षाच्या वर्णनाने दडपून गेलेल्या श्रोत्यांच्या मनावरील ओझे एकदम हलके झाले. त्यांनी निश्वास सोडले. अद्वैत तत्त्वज्ञान हा ज्ञानदेवांचा स्वाभाविक विषय होता. त्यामुळे त्यांचे वक्तृत्व अथांग महासागरासारखे विशाल व व्यापक झाले होते. परमेश्वराच्या परमधामाचे वर्णन ज्ञानदेवांनी अवर्णनीय असूनही असे केले की ज्ञानदेवांच्या शब्दाच्या शिडीवर चढून जाऊन श्रोते ते पाहून आले व त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. परमेश्वराचा अंश प्रकृतीमध्ये प्रवेश करतो आणि ती आत्मरूपाला येते. जेव्हा आत्मरूप देहभावाशी निगडीत होतो तेव्हा ते स्वस्वरूप विसरते आणि जीवदशेला येते.
तेव्हा ते मनादी ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रियांच्या साहाय्याने व देहाच्या आकाराने अनेक विषयांचा उपभोग घेते. चैतन्य रूपाने परमेश्वर सर्व ठिकाणी असतो हे ज्ञानदेवांनी अनेक दृष्टांतांनी स्पष्ट केले. ज्ञानदेव पुढे म्हणतात की प्राणीमात्रांच्या ठिकाणी परमेश्वर वैश्वानर रूपाने असतो व चतुर्विध अन्नाचे पाचन करतो. भगवंतांनी पुढे क्षर, अक्षर व पुरुषोत्तमाचा उल्लेख केला तेव्हा ज्ञानदेवांनी विशेष प्रकारे त्याचा अर्थ स्पष्ट केला. त्यामुळे श्रोत्यांच्या मनातील शंकेचे गदळ साफ झाले. उपासनेच्या साह्याने खालच्या पातळीवर असलेला क्षरपुरुष उत्क्रांत होतो, अक्षर पुरुषाच्या अवस्थेला येतो. ही त्याची मधली अवस्था होते. पण जीव अक्षर पुरुषाच्याही अवस्थेतून उत्क्रांत होतो व कडक तपस्या, निष्ठा, भक्ती यांच्या साह्याने पुरुषोत्तम या अवस्थेपर्यंत जाऊ शकतो. म्हणून पुरुषोत्तम ही सर्वोत्तम अवस्था होय. परमेश्वराचे तेच सर्वश्रेष्ठ व खरे रूप होय हे ज्ञानदेवांनी विवेचन करून सांगितले. पण ही उत्क्रांती केवळ ज्ञानामुळेच व ज्ञानोत्तर भक्तीमुळेच होऊ शकते हेही स्पष्ट केले आणि ज्ञानाचे महत्त्व श्रोत्यांच्या मनावर ठसवले. अशा वरच्या स्थितीला पोहोचलेल्या पुरुषाला हा विश्वाभास केवळ स्वप्नच ठरते. ज्ञानदेवाच्या मुखातून ओवी बाहेर पडली, परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमाते धनंजया, जाणे जो पाहले या ज्ञानमित्रे, चेईल या आपुले ज्ञान, जैसे नाहीच होय स्वप्न, तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले. अशा या श्रेष्ठ पुरुषोत्तमाला गीता हीच जणू उपवर सुंदर युवती असून तिने वरले आहे असे सांगून ज्ञानदेवांनी 15वा अध्याय समाप्त केला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.